नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह केलेली, कारण न्यूज होती आय टी सेक्टरला घेऊन H1B विजाची फीज जी आहे ते अमेरिकेनं वाढवली शुक्रवारी मिडनाईटला. जेव्हा शनिवारीने ऑलरेडी बऱ्यापैकी हे डिस्काउंटेड होतं की आय टी सेक्टरला आज मारा बसला आणि ऑलमोस्ट आय टी सेक्टर 2.5-3% मायनसमध्येच ओपन झाला. त्यामुळे निफ्टीचं हेवीवेट सेक्टर आय टी असल्यामुळं मार्केटमध्ये ओपनिंग जे आहे ते गॅप डाऊन झालं. निफ्टी ऑलमोस्ट 25,250च्या आसपास 100-125 पॉईंट मायनसमध्ये ओपन झाला. पण इमिजिएट रिकव्हरीसुद्धा निफ्टीमध्ये आली. दुपारी 12पर्यंत ऑलमोस्ट निफ्टी 20-30 पॉईंट फक्त मायनसमध्ये राहिलेलं. पण दुपारच्या सत्रामध्ये जवळपास 1-1.5 नंतरनं परत पुन्हा निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर हावी झालं. जी रिकव्हरी आलेली ती सस्टेन नाही होऊ शकली. निफ्टी 25,300च्या वर मेंटेन नाही राहू शकला. परिणामी निफ्टीला सेलिंग आलं, म्हणजे ऑलमोस्ट जे आहे ते निफ्टी 200 पॉईंट मायनसपर्यंत गेलेला. 150 ते 200 पॉईंट मायनस गेलेला. 25,200च्या खाली 25,150पर्यंत खाली आला. तिथून थोडीशी रिकव्हरी 25,200ला बंद झाला. पण ओव्हरऑल आज वीक दिवस राहिला. दुपारच्या सत्रामध्ये बँक निफ्टी पडायला सुरू झाली, त्यामुळे निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर आलं. मॉर्निंगला बँक निफ्टी ऑलमोस्ट 100-125 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करत होते. पण दुपारनंतरनं बँकिंग सेक्टर आणि अदर सेक्टर्सकडून दबाव वाढला. फार्मा असेल, बँक्स असेल, यामुळं काय झालं, बँक निफ्टीमध्ये डिक्लाइनिंग बघायला मिळाली दुपारच्या सत्रामध्ये. आणि ऑलमोस्ट 200-125 पॉईंट मायनसमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी जवळपास 200 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालं. अगदी एजवर 25,200 जो महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे त्या सपोर्टवर बंद झाला. ड्युरिंग क्लोजिंग सेशनमध्ये 25,200ही ब्रेक केलेला. जर रिकव्हरी आली नसती तर ऑलमोस्ट उद्या थोडासा दिवस वीक राहिला असता आणि अजूनही वाटतं आहे. उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,250 क्रॉस होणं गरजेचं आहे. 25,250च्या वर गेला तर रिकव्हरी येऊ शकते फर्दर निफ्टीला 25,300 ते 400पर्यंतची. 25,200च्या खाली उद्या जर ट्रेड करायला सुरुवात केली तर आपण थोडंसं विकनेस निफ्टीमध्ये परत पुन्हा येऊ शकतो, जो निफ्टीला 25,000-25,050पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आणि 100-150 पॉईंटची विकनेस जर 25,200च्या खाली निफ्टी उद्या मेंटेन राहिला तर येऊ शकतो. फर्दर थोडंसं सेलिंग येऊ शकतं. 25,250च्या वर गेलो तर एक रिकव्हरी चान्सेस आहेत, जे निफ्टीला 25,300 ते 400पर्यंत घेऊन जाऊ शकतात. बँक निफ्टीमध्ये 55,000 लोअर लेवलला सपोर्ट आहे. 55,200च्या खाली गेला तर 55,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. 55,200च्या वरती मेंटेन आहे तोपर्यंत 55,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाण्याचा शक्यता आहे. त्यामुळे बँक निफ्टीला हायर लेवलला 55,400 ते 500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. लोअर लेवलला 55,200च्या खाली गेला तर 55,000पर्यंत बँक निफ्टी घसरू शकते. या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,037 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,790 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 17 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे NSEमध्ये, निफ्टीमध्ये. एवढा सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा मेटल आणि एनर्जी हे दोनच सेक्टर जे आहेत ते आज थोडंसं पॉझिटिव्हली क्लोजिंग दिले. बाकी अदर सेक्टर खास करून आय टी जास्त तुटले. 3% आसपास डिक्लाइनिंग आय टीमध्ये आहे. त्यानंतर फार्मा, FMCG, बँक्स आणि ऑटो या सेक्टरमध्ये दबाव वाढल्यामुळं निफ्टीमध्ये क्लोजिंगला सेलिंग आलं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत. 20-30 पॉईंट प्लस मायनस आहेत. 1-2 प्लस आहेत, 1-2 मायनस आहेत. डाव फ्युचर्स जे आहे ते 125 पॉईंट मायनस आहे, 130 पॉईंट मायनस आहे. त्यानंतर डाव जोन्समध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. ऑलरेडी लाईफ टाईम हायला आहे. टेरिफॉरला घेऊन चर्चा आहेत आणि बऱ्यापैकी फेडरल रिझर्वचे व्याजदर कट होऊन मार्केट चांगलं वर गेलं. त्यामुळे जर थोडंसं US मध्ये प्रॉफिट बुकिंग हायर लेवलवरून येऊ शकतं. सध्या डाव फ्युचर्स तर 130 पॉईंट मायनस आहेत. जर US मार्केट मायनस राहिले तर उद्या आपण कदाचित थोडासा एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण बघणं गरजेचं आहे मगाशी या टेक्निकल लेवल्स निफ्टी कशा रिॲक्ट करते. 25,200च्या वर राहिलो तर रिकव्हरी येऊ शकते. अदरवाईज थोडा विकनेस 25,200च्या खाली राहिलो तर येऊ शकतो. तर बघा उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.